हॅलो गाईज, बघा हॉटेलपेक्षा पण भारी अशी काबुली चटणी बनवलेली आहेत, छोले भटुरे बनवलेले आहेत, एकदम झणझणीत आणि कमी वेळामध्ये बनवलेले आहेत. तर ते कसे बनवायचे चला आपण बघूया. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा एकदम झणझणीत आणि एकदम 10 ते 15 मिनटं डायरेक्ट कुकरमध्ये बनवलेली आहे. मी खूप कमी वेळात बनवलेली आहे. कशी बनवली ती सांगते तुम्हाला. सगळ्यात पहिले तर तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर बघू शकता इथे मी सगळं एकदाच मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि आपल्याला खूप कमी वेळामध्ये बनवायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. खूप झटपट पद्धतीने बनवते. तर बघू शकता इथे मी लसूण अद्रक घेतलेला आहे, एक दीड गड्डे लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे, कोथिंबीर, 3 कांदे घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. इथे बघा मसाले घेतलेले आहेत. मी हळदी पावडर घेतलेला आहे, मिरची पावडर घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, धनिया पावडर घेतलेला आहे आणि छोले मसाला घेतलेला आहे इथे मी. तर बघू शकता अशा पद्धतीने आणि थोडासा चिकन मसाला पण घेतला. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये डायरेक्ट एकदाच मिक्सरमधून फिरवून घ्यायचा, मिक्सरमध्ये याचा पेस्ट बनवायचा आहे. तर खूप कमी वेळामध्ये बनते आणि कुकरमध्ये एकदम डायरेक्ट बनते, खूप झटपट पद्धतीने बनते. नक्की तुम्ही बनवून बघा ही रेसिपी एकदा. आणि खूप टेस्टी पण बनते, असं नाही की चव लागणार नाही, खूप मस्त टेस्टी पण बनते. तर बघू शकता तुम्ही. आता सगळं मी मिक्सरमध्ये इथे टाकणार आहे, मसालेसुद्धा मी मिक्सरमध्येच घालणार आहे. तर बघू शकता टोमॅटो कांदा घातलेला आहे, मी कोथिंबीर घातलेली आहे, अद्रक लसूण घालायचं आहे आपल्याला, अद्रक लसूण पण घालायचं आहे आणि आता मसाले पण घालायचे आहेत यामध्ये. बघू शकता तुम्ही. फक्त मी मीठ घातलेलं नाही यामध्ये, बघू शकता फक्त मीठ घातलेलं नाही, बाकी सगळं घातलेलं आहे. आता हे मिक्सरमधून आपण फिरून घेऊया, तोपर्यंत इथे कुकर बाजूला ठेवून घेऊया. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी टाकलेलं आहे. आता मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. कुकर ठेवलेला आहे मी साईडला गरम करायला. इथे बघू शकता कुकरमध्ये इथे मी तेल घालणार आहे. तेल पण छान असं घालायचं आहे, म्हणजे थोडं जास्तच घालायचं आहे, चिंबूसपणा करायचा नाही. ते 2 माप तेल घातलेलं आहे मी. बघू शकता 2 माप इतके आहेत माझे. असं तेल घातलेलं आहे. तेल छान असं कडक तापून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी तेजपत्ता आणि जिरे घातलेले आहे आणि तुम्ही जास्त पण दुसरे काही मसाले टाकू शकता. पण इथे मी मसाल्याचा वापर केला आहे, छोले मसाल्याचा वापर केला आहे, थोडासा चिकन मसाला आहे, गरम मसाल्याचा पण वापर केला. त्याच्यामुळे मी यामध्ये खडे मसाले घातलेले नाहीत, इतकंच घातलेलं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने हे छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत. नंतर आपण बघू शकता मी बनवलेली पेस्ट यामध्ये टाकणार आहे. हे बघा बनवलेलं आपण मिश्रण टाकणार आहे, सारण टाकणार आहे बनवलेलं. अशा पद्धतीने बारीक करून घेतलेलं आहे मी. आता हे आपल्याला गरम गरम तेलामध्ये टाकायचं आहे. टाकताना थोडं आरामशीर टाकायचं आहे, कारण की एकदम वाफ यायला नको हातावर. तर अशा पद्धतीने टाकायचं आहे थोडं थोडं करून. आणि तुम्हाला ही रेसिपी ना खूप आवडेल. मला तर वाटते खूप आवडेल, कारण की ना एकदम झटपट कुकरमध्ये बनते. जास्त काय वाटत बसायची झंझट असं नाही, काय नाही. एकदम मस्त असं एकदम परफेक्ट छोले तयार होतात. चवीला पण खूप मस्त लागतं. आपण ना मसाला, एक सिक्रेट आहे ना, ते आहे म्हणजे की मसाला हे टाकल्याच्या नंतर आपण हे टाकलं ना तर याला ना छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम सुक्क होईपर्यंत. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने. बघू शकता आता इतकं पातळ झालेलं आहे. आणखी मी मिक्सरला थोडंसं धुवून पण यामध्ये पाणी घालणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने यामध्ये पाणी शिजू द्यायचं आहे. मीठ पण आता घालायचं आहे, मी अगोदर मीठ घातलेलं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ना छान असं मसाल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला, शिजू द्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर मी ते हे उडतात ना, असे त्याचे थेंब उडत असतात वरून, छिलके उडतात, म्हणून मी यावरती कुकरचं ढाकण ठेवून असं छान असं सुक्क होईपर्यंत, तेल सुटेपर्यंत भाजून घेणार. बघू शकता तेल सुटायला लागलेलं आहे. आता इथे बघू शकता एकदम सुक्क झालेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्त फिरवून घ्यायचे. बघू शकता मसाला एका जागी असा गोळा होत आहे छान. तर समजून जायचं की आपला मसाला छान भाजलेला आहे. तर असं आपण मसाला छान भाजून घ्यायचा आहे. नंतर मी यामध्ये पाव किलो छोले भिजत ठेवलेले होते. तर आम्हाला 4 जणाला पाव किलो छोले पुरे होतात, त्यामुळे मी ना छोले इथे टाकलेले आहेत, काबुली चणे. तर असे छान मिक्स करून घ्यायचे आहे. आणि हवं तर तुम्ही ना टाकताना गरम पाणी टाकायचं आहे, कारण की छान असं तेल सुटतं आणि छान टेस्ट पण येते थंड पाण्यानं एकदम. आणि बघू शकता अशा पद्धतीने इथे पाणी घालायचं आहे.
पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, पण बघू शकता अशा पद्धतीने पाणी घालायचं आहे. तुम्हाला जास्त घट्ट पातळ करायचे ते त्याच्यावर आहे तुमच्यावर. तर मी ते जास्त घट्ट करणार नाही, कारण की पातळ बनवतात. आता बघा छोले शिजेपर्यंत आता छोल्याचं झाकण लावलेलं आहे आणि शिट्टी करून घेणार आहे. 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे मी इथे. तोपर्यंत पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. बघू शकता इथे मी आटा पण बनवून ठेवलेला होता आणि आटा पुरीचा कडक बनवायचा आहे थोडासा. तर बघू शकता अशा पद्धतीने सगळ्या माझ्या पुऱ्या आहे. गव्हाचाच आटा आहे, गव्हाचंच पीठ आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या अशा काढून घेतलेल्या आहेत. बघू शकता किती मस्त टम्म फुगलेल्या आहेत, अजिबात तेलकट नाही. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत. छोले आणि पुरी बनवलेली आहे मी. तर त्यामुळे बघू शकता अशा गरम गरम तेलामध्ये छान सोडायच्या आहेत आणि एक बाजू बार बार पलटी करायचं नाही. एक बाजू अगोदर भाजल्याच्या नंतर दुसरी बाजू पलटी करायची, ती पण भाजून घ्यायची. नंतर आपल्याला आलटी पलटी करायचं नाही, कारण की ना तेल शोषून घेतात पुऱ्या, मग नंतर तेलकट होतात जास्त. त्यामुळे अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर कुणाकुणाला ही रेसिपी आवडली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे खूप पाऊस चालू आहे आणि अशा पावसामध्ये गरम गरम टेस्टी काहीतरी चटपटीत खायचं मन करतं आमच्या मुलांना पण. त्यामुळे मी छोले भटुरे आज बनवलेले आहेत. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता इथे आपल्या पुऱ्या किती मस्त सगळ्याच पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि खूप मस्त दिसायला पण छान आणि खायला पण खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर बघू शकता अशाच पद्धतीने मी सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तिकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहेत आणि आता आपण दाखवणार आहे सगळ्या पुऱ्या झाल्याच्या नंतर. तर बघू शकता किती छान अशा पुऱ्या टम्म फुगलेल्या दिसत आहेत आणि किती मस्त वाटत आहेत. तर आता आपण कुकरला पण खोलून बघूया. शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत, थंड पण केलेल्या आहेत. तर बघू शकता किती मस्त अशी आपली छोले बनवून तयार झालेले आहेत. एकदम मस्त झालेले आहेत. हवेचं असं परफेक्ट असं हे आलेलं आहे त्याला, बघू शकता. तर आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला. बघा इथे एक बाउल घेतलेला आहे मी, त्यामध्ये मी छोले टाकत आहे. बघू शकता एकदम बरोबर बनलेले आहेत, म्हणजे रस्सा पण बरोबर बनला आहे. भातासोबत पण आपण खाऊ शकतो. याच्यापेक्षा जर घट्ट बनवले ना तर आपण भातासोबत जास्त खाऊ नाही शकत. त्यामुळे इथे बघू शकता मी थोडंसं पातळ बनवले आहे, तर आपण भाताबरोबर पण खाऊ शकतो. तर मी इथे कोथिंबीर घालायची आहे थोडीशी, कांदे पण असे कापून घेतले ते पण घालणार आहे मी. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थोडं जरी तुम्हाला आवडलं तरी पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघू शकता अशा पद्धतीने आपले छोले भटुरे तयार झालेले आहे. आणि मी इथे ना आता आंब्याचं सीझन आहे, पण पावसाळा चालू आहे त्यामध्ये जास्त आंबे खात नाही आम्ही. पण मी हे लास्टच एक बार आंब्याचा रस बनवलेला आहे, तो पण आम्ही पुऱ्या पण बनवलेल्या होत्या, त्यामुळे मी रस बनवलेला आहे. तर बघू शकता इथे रस पण ठेवलेला आहे. चला किती मस्त असं प्लेट असं सजवून छान दिसत आहे. आणि आमरस पुरी पण आपण खातोच, तर त्यामुळे मी त्या बनवलेलं आहे. कशी वाटली रेसिपी